नमस्ते मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत RSI, MACD, बॉलिंगर बँड किंवा इतर फ्री इंडिकेटर ह्याच्या तुलनेत YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर कसा जास्त उपयुक्त आहे. त्याची संपूर्ण तुलना कंपॅरिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा, समजून घ्या. जे पण काही डाऊट क्वेरीज तुमच्या लक्षात येतील ते व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्येही मेन्शन करा आणि मी माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आपल्याला देईल, तिथेही तुम्ही मला विचारू शकता. इंट्रोडक्शन ऑफ माय सेल्फ, योगेश लाडणेकर, and I am certified research analyst and equity derivative analyst. मित्रांनो, मी ऑप्शन मध्ये गेले 22 वर्ष झालं ट्रेडिंग करतोय आणि मी 20 वर्षांपासून ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज शिकवतो. मी रिसेंटली YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडी डेव्हलप केला आहे, ज्याच्या मदतीनं आमचे विद्यार्थी सातत्यपूर्ण चांगला फायदा मिळवत असतात. मित्रांनो, तुम्ही RSI, MACD, बॉलिंगर बँड, सुपर ट्रेंड, इतर लॉट्स ऑफ फ्री इंडिकेटर्स ट्रेडिंग व्ह्यूवर किंवा इतर वेबसाईटवर तुम्ही पाहत असता. तुम्ही त्या सर्वांना फॉलो करता. तरी पण तुम्ही फ्युचर मध्ये ट्रेडिंग करत असाल वा ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल, आपल्याला प्रॉपर एंट्री आणि एक्झिट मिळत नाही का? तर काळजी करू नका मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. आज तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग असेल, फ्युचर ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग असेल किंवा स्कॅल्पिंग असेल, योग्य एंट्री आणि एक्झिट कशी घ्यायची हे तुम्हाला निश्चित लक्षात येणार आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही लॉट्स ऑफ इंडिकेटर्स इंडिव्हिज्युअली वापरून पाहिले असतील, त्यांचं कॉम्बिनेशन करून एकत्रीकरण करून वापरून पाहिले असतील. तरीही योग्य एंट्री घ्यायला आणि एक्झिट करायला तुम्हाला अडचण येत असेल, तर तुमची ही अडचण आज या व्हिडिओ नंतर जवळपास संपणार आहे. तुम्हाला एक सिंगल इंडिकेटर आणि सिम्पली बाय आणि सेल सिग्नल देईल. ते सिग्नल फॉलो केल्यावर खूप चांगली अॅक्युरेसी मिळू शकते, खूप चांगला रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो, खूप कमी ट्रेड करायला मिळणार आहेत, ज्यामुळे ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट चार्जेस वाचणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं स्क्रीन टायमिंग झिरोवर येणार. मी कमी होणार आहे नाही म्हटलं, झिरोवर येणार. सो फ्रेंड्स, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मेजॉरिटी ट्रेडर्स फेल होतात. सेबी पण आपल्याला सांगतो 93% लोक लुजर्स आहेत. याचं कारण काय? तर हे लोक इंडिकेटर्स कायम बदलतात, स्ट्रॅटेजीज बदलतात, रूल्स फॉलो करत नाहीत, रिस्क मॅनेजमेंट करत नाहीत आणि ट्रेडिंग सायकोलॉजी कंट्रोल करत नाहीत. आपण बरेच इंडिकेटर आतापर्यंत वापरले असतील, वापरत असाल, जसं की RSI, MACD, बॉलिंगर बँड्स, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, VWAP, ADX, सुपर ट्रेंड, स्टॉकॅस्टिक अँड लॉट्स ऑफ. पण या सगळ्यांच्या मर्यादा काय आहेत हे तुम्हाला आता पटलं असेल. जसं की RSI. RSI हा इंडिकेटर म्हणायला मोमेंटम इंडिकेटर आहे, पण हा RSI तुम्हाला ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड हे झोन दाखवतो. ह्याच्या लिमिटेशन्स काय?
तर स्ट्रॉंग ट्रेंड जेव्हा असतो, एकतर मोठी रॅली येते किंवा मोठा फॉल येतो, तेव्हा RSI बराच वेळ ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड राहू शकतो आणि त्यामुळं योग्य डिसिजन आपल्याला मिळत नाही. एमएससीडीचा प्रॉब्लेम काय, तर एमएससीडी आपल्याला ट्रेंड दाखवतो. येस, ऑब्विसली मोमेंटम पण दाखवतो, क्रॉस ओव्हर देतो, पण ह्याचं लिमिटेशन्स काय, तर ह्यामध्ये येणारे सिग्नल्स हे अनेकदा ट्रेंड सुरू झाल्यानंतर मिळतात आणि त्यामध्ये मध्ये वेळ वाया जातो. बॉलिंगर बँडचं काय, तर बॉलिंगर बँड आपल्याला व्होलॅटिलिटी दाखवतो. बॉलिंगरचं बँड जे असतं ना, ते एक्सपॅन्शन होत असतं, कॉन्ट्रॅक्शन. पण ह्याचं लिमिटेशन काय, तर ह्याचा अप्पर बँडला टच झालं, अप्पर बँडला टच झालं की सेलिंग होतं, लोअर बँडला टच झालं की तिथून बाईंग होतं. म्हणजे ह्याला नेमकं कसं फॉलो करावं हे कळत नाही. आणि अगदी असंच होतं असं नाही, तर बऱ्याच वेळा त्याच्या ठरलेल्या सिस्टम प्रमाणे पण होतं. मुव्हिंग एव्हरेज मध्ये आपल्याला एक ट्रेंड समजायला मदत होतं. एखाद्या शेअरचा किंवा इंडेक्सचा डायनामिक सपोर्ट, डायनामिक रेजिस्टन्स आपल्याला मुव्हिंग एव्हरेज न कळतो, पण हा खूप लॅगिंग इंडिकेटर आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा एंट्री दाखवली जाते त्या अगोदर मार्केटमध्ये खूप मोठी मूव्ह झालेली असते आणि त्यानंतर समजा अप ट्रेंड आला तर एक तर तो उशिरा मिळतो, खूप मोठी मूव्ह अगोदरच झालेली असते आणि त्यानंतर मार्केट माघारी फिरल्यावर म्हणजे प्रॉफिट मधला बराच मोठा भाग संपून गेल्यावर जस्ट लाईक एंट्री लेवलला आल्यावर परत एक्झिटचा सिग्नल येतो. हा मुव्हिंग एव्हरेजचा प्रॉब्लेम. सुपर ट्रेंड हा सगळ्यात सोपा इंडिकेटर, सगळ्यांना समजायला फार सोपा असतो. तो काय करतो, तर ट्रेंडचा डायरेक्शन दाखवतो. अपवर्ड ट्रेंड जाणार आहे, डाऊनवर्ड ट्रेंड जाणार आहे. त्यानुसार सुपर ट्रेंडवर पण तुम्हाला बाय आणि सेल सिग्नल बघायला भेटतात. इथे लॅगिंगचा विषय आहेच आहे. शिवाय साइडवेज मार्केटमध्ये इथं फॉल्स सिग्नल लॉट्स ऑफ येतात, लॉट्स ऑफ फॉल्स सिग्नल्स येतात. सो हातात प्रॉफिट राहत नाही. हा अनुभव आतापर्यंत हे सगळे इंडिव्हिज्युअल इंडिकेटर्स वापरून तुम्ही घेतला असेल. मग बऱ्याच वेळा लोक 2-3 इंडिकेटर्स एकत्रित करून वापरतात, त्यामुळं थोडी सुधारणा होतेही, नाही असं नाही. पण एक इंडिकेटर बाय सांगतो, दुसरा इंडिकेटर सेल सांगतो, तेव्हा मात्र कन्फ्युजन होतं. समजा RSI वर तुम्हाला सेल सिग्नल दाखवतायत तर MACD वर तुम्हाला बाईंग दाखवतात. EMA बाईंग दाखवताय तर सुपर ट्रेंड सेलिंग दाखवताय. त्यामुळे नेमकं काय फॉलो करायचं आणि कसं फॉलो करायचं ह्याचं कन्फ्युजन मोठं होतं. ह्या फ्री इंडिकेटरचे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, जे तुमच्या लक्षात आले असतील, मल्टिपल इंडिकेटर्स रिक्वायर्ड. एकटा कोणताही इंडिकेटर फार चांगलं काम करू शकत नाही आणि मल्टिपल इंडिकेटर्स तुम्ही एकत्रित केले तर मग या सिग्नल्स मध्ये कन्फ्युजन होतं, कॉन्फ्लिक्टिंग सिग्नल्स. मेजॉरिटी फॉल्स सिग्नल्स बघायला भेटतात, लॅगिंग सिग्नल्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं इथं कसलंही रिस्क मॅनेजमेंट नसतं. पोझिशन सायझिंग लक्षात येत नाही, सायकोलॉजीचा आणि ह्याचा काही प्रश्नच येत नाही. सो फ्रेंड्स, ट्रेडिंग इज मोर दॅन इंडिकेटर्स. इंडिकेटर पेक्षाही सगळ्यात महत्वाचं ट्रेडिंग सायकोलॉजी, कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, कंपाऊंडिंग इन्व्हेस्टमेंट
याच्या मदतीनं योग्य एंट्री, योग्य स्टॉप लॉस, योग्य टार्गेट आपण जर फॉलो करत असू तर आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिट व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी रूल बेस्ड ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग हा खरं तर एक बिझनेस आहे. त्याला कोणी काही म्हणेल, कोणी गेम म्हणेल, कोणी अजून काही म्हणेल, पण मित्रांनो हा रूल बेस्ड ट्रेडिंगचा बिझनेस आहे. प्रत्येक ट्रेड मध्ये तुम्हाला योग्य एंट्री आणि योग्य एक्झिट महत्वाचे असते. दुर्दैवानं ट्रेड आपल्या विरुद्ध गेला तर योग्य ठिकाणी रिस्क घेऊन आपण त्यातनं बाहेर पडणं महत्वाचं आहे. आणि ट्रेड आपल्या बाजूने चालला तर जास्तीत जास्त रिवॉर्ड कसे मिळवता येतील हे पाहणं, हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक ट्रेड घ्यायच्या अगोदर जसं एंट्री आणि एक्झिट महत्वाचं असतं तसंच रिस्क आणि रिवॉर्ड खूप महत्वाचं असतं. रिस्क रिवॉर्ड रेशो. आपल्याकडे जे पण काही भांडवल आहे त्यातलं नेमकं किती ट्रेडिंगसाठी वापरायचं आणि वापरलेल्या भांडवलात किती रिस्क घ्यायचे प्रत्येक ट्रेडमध्ये. कंटिन्युअस 2, 3, 4, 5 ट्रेड जर आपल्या विरुद्ध गेले तर एक तर आपली सिस्टम चुकीची आहे, पण तरी सुद्धा आपलं भांडवल सुरक्षित कसं राहील, कमीत कमी नुकसानीत कसं आपण जाऊ, ह्याचा विचार करून आपल्याला कॅपिटल अलोकेशन करायला पाहिजे आणि आपले ट्रेडिंग रूल्स बनवायला पाहिजेत. मित्रांनो हे सगळं आम्ही YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडीमध्ये आपल्याला अभ्यासायला देतो. त्या सगळ्या गोष्टी YRL वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडीमध्ये अभ्यासायला मिळतात आणि त्या जर व्यवस्थित फॉलो केल्या तर सातत्यपूर्ण चांगल्या फायद्याच्या दिशेने आपली वाटचाल होऊ शकते. इट्स डिझाइन्ड टू सपोर्ट रूल बेस्ड डिसिजन मेकिंग. रूल बेस्ड डिसिजन मेकिंग साठी हे बनवलेलं आहे. YRL वेल्थ क्रिएशन स्टडीमध्ये तुम्हाला कोणतं ऑप्शन खरेदी करायचं, कॉल ऑप्शन खरेदी करायचं का पुट ऑप्शन खरेदी करायचं. ऍज अ ऑप्शन बाय म्हणजे बाय सिग्नल आला की तुम्हाला कॉल ऑप्शन खरेदी करायचा, सेल सिग्नल आला की तुम्हाला पुट ऑप्शन खरेदी करायचं. ऍज अ ऑप्शन सेलर व्हाईस वर्सा म्हणजे बाय सिग्नल आला की तुम्ही पुट सेल करणार, सेल सिग्नल आला की कॉल सेल करणार. सो हे असे एंट्रीचे रूल्स. सिग्नल आल्यानंतर सिग्नल कॅन्डल मध्ये ट्रेड न घेता सिग्नल कॅन्डल नंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊन मिळाल्यावर ट्रेड घ्यायचा. सिग्नल कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर बाय सिग्नल नुसार आपल्याला ट्रेड करायचा आहे. सेम सेल सिग्नल कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर सेल ट्रेड मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची. एक्झिट साठी स्टॉप लॉस आणि टार्गेट डिफाइनड स्टॉप लॉस, डिफाइनड टार्गेट नुसार आपल्याला फॉलो करायचं. आपण इंट्राडे साठी काम करणार असू तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आम्ही कॅन्डल पाहतो. स्टॉप लॉस असतो 50 पॉईंट, टार्गेट असतं 100 पॉईंट. समजा स्टॉप लॉस पण हिट नाही झाला, टार्गेट पण हिट नाही झाला आणि नवीन सिग्नल आला आणि तो एक्झिक्यूट झाला तर मध्ये आधी पण आपल्याला पोझिशन स्क्वेअर अप करून नवीन सिग्नल फॉलो करायला लागतो. सेम बीटीएसटी मध्ये आपण ट्रेड करणार असो, बीटीएसटी एसटीबीटी, तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 100 पॉईंटचं टार्गेट, 50 पॉईंटचा स्टॉप लॉस नुसार आपल्याला काम करायचं असतं.
स्कॅल्पिंग कोणी करत असेल तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 50 पॉईंटचं टार्गेट आणि 25 पॉईंटचं स्टॉप लॉस ह्या पद्धतीने कायम करायला पाहिजे. आम्ही सगळ्यात जास्त रिकमेंड करतो ते स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग. स्विंग किंवा पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग आम्ही रिकमेंड करतो. आमचे विद्यार्थी त्या पद्धतीनं ट्रेडिंग करतात. तर या स्विंग किंवा पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंगसाठी 4 आवर्स टाइम फ्रेम आम्ही सिलेक्ट करतो. आणि तिथं टार्गेट आणि स्टॉप लॉस असतो. टार्गेट असतं 1250 पॉईंट, स्टॉप लॉस असतो 250 पॉईंट. सो याच्यामध्ये टार्गेटचं प्लॅनिंग केलेलं आहे. रिस्क मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स फॉलो करतो. आणि जेव्हा ऑप्शन बाय करतो तेव्हा आपलं पूर्ण भांडवल एका ट्रेडमध्ये न टाकता सगळ्यात पहिल्यांदा कोणती सिस्टम आपण जेव्हा पाहतो, वॉच करतो, ती आपल्याला आवडते, तेव्हा त्याचं काही दिवसांचं, काही महिन्यांचं, काही वर्षांचं बॅक टेस्टिंग आपण करायला पाहिजे. त्यानंतर फॉरवर्ड टेस्टिंग करायला पाहिजे. आणि त्यानंतर छोट्या क्वांटिटीनं ट्रेडिंगला सुरुवात करायला पाहिजे. नवख्या माणसांनी तर 1 लॉटनं सुरुवात करावी असं आमचं मत आहे. जे एक्सपिरियन्स्ड ट्रेडर आहेत आणि या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जाणतात, त्यांनी आपल्या भांडवलाच्या 20% रक्कम गुंतवून ऑप्शन बाईंगनं सुरुवात करायला हरकत नाही. ऑप्शन सेलिंग करायचं असेल तर 50% रक्कम गुंतवून ऑप्शन सेलिंग करायला हरकत नाही. सो फ्रेंड्स, कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. मला नेमकं काय सांगायचंय ते. आता मी तुम्हाला ही YRL स्ट्रॅटेजी कसं तुमच्यासाठी काम करते हे दाखवणार. त्या अगोदर कंपॅरिझन नीट समजून घ्या. इतर इंडिकेटर आणि वायरल सिग्नल फॉलो करण्यातलं तुलना. तर 3 इंडिकेटर्स, मल्टिपल इंडिकेटर्स तुम्हाला वापरावे लागतात. वायरल मध्ये स्ट्रक्चर्ड रूल बेस्ड अप्रोच तुम्ही फॉलो करत असता. स्ट्रक्चर्ड रूल बेस्ड अप्रोच. 3 इंडिकेटर्स मध्ये मॅन्युअल इंटरप्रिटेशन होत असतं, जे की वायरल मध्ये प्री डिफाईन्ड ट्रेडिंग रूल्स आहेत आपले, जे मी आता तुम्हाला सांगितलं. पोझिशन सायझिंगसाठी तुम्हाला तिथं कसली मदत मिळत नाही. इथं वायरल स्टडीमध्ये तुम्हाला पोझिशन सायझिंगचा गायडन्स मिळतो. 3 इंडिकेटर्स मध्ये रिस्क मॅनेजमेंटचं काही भानगड नसतं. इथं तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटचं फ्रेमवर्क दिलं जातं. ट्रेडिंग सायकोलॉजी तुमच्या लक्षात आली असेल कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं ते. मल्टिपल इंडिकेटर्स मध्ये तुम्हाला मल्टिपल ओपिनियन्स दिसतात, जे की वायरल स्टडीमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्ड ट्रेडिंग प्रोसेस फॉलो करायची असते. त्यामुळे ते फार सोपं जातं. नो इंडिकेटर, नो स्ट्रॅटेजी, नो सॉफ्टवेअर कॅन गॅरंटी प्रॉफिट्स. इंडिकेटरमुळे, स्ट्रॅटेजीमुळे, सॉफ्टवेअरमुळे तुम्हाला काही प्रॉफिटची गॅरंटी मिळत नसते. सक्सेसफुल ट्रेडिंगसाठी मित्रांनो, डिसिप्लिन, रिस्क मॅनेजमेंट आणि सातत्यपूर्ण शिक्षण, प्रशिक्षण जास्त महत्वाचं असतं. आणि याचा फायदा जर तुम्ही बिगिनर असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, इन्व्हेस्टर असाल, ऑप्शन ट्रेडर असाल, इंट्राडे ट्रेडर्स असाल, पोझिशनल ऑप्शन ट्रेडर असाल, अगर एनी पोझिशनल ट्रेडर असाल, त्या सर्वांसाठी डेफिनेटली होऊ शकतो. तर हे सगळं तुम्हाला शिकायला मिळावं यासाठी मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर घेऊन जाणार आहे. ट्रेडिंग व्ह्यू जिथं आमचा वायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर आहे. सो तुमच्या समोर हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन केला मी.
येस. आणि इथं टाइम फ्रेम आहे, निफ्टीचा चार्ट आहे. टाइम फ्रेम इथं आपण 4 आवर्स, म्हणजे मी इथं तुम्हाला पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग किंवा स्विंग ऑप्शन ट्रेडिंग दाखवणार आहे. तर हे काय करतो मी, तुम्हाला 1 जानेवारी ते जून एंड पर्यंत दाखवतो. आज भले 25 जुलै असला तरी सेबीच्या रूलनुसार 1 महिना अगोदर पर्यंत तुम्हाला मी दाखवतो. सो त्यासाठी मी रिप्लेवर क्लिक करतो आणि तारीख सिलेक्ट करतो. 1 जानेवारी. चार्ट थोडासा मोठा करतो. आता इथं तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या. मी ऍज अ ऑप्शन बायर हे कसं वर्क करतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ऍज अ ऑप्शन सेलर तुम्ही समजून घ्याल किंवा नंतर त्या संदर्भात सविस्तर सेशनमध्ये आपण ऑप्शन सेलिंगचं पण बोलू. आता आपण आहोत इथे 31 डिसेंबरला, 31 डिसेंबर, आणि मी इथं चालू केलं. इथं बघा 4 तासाचं टाइम फ्रेम आपण लावलेलं आहे. म्हणजे दिवसात 2 कॅन्डल येणार, सकाळी 9:15 ते 1:15, आणि दुसरी कॅन्डल येणार 1:15 ते 3:30. तर दिवसात 2 कॅन्डल 1 तारखेपासून आपल्याला कोणताही सिग्नल नव्हता. किती तारखेपर्यंत? 8 जानेवारी पर्यंत नव्हता. आणि 8 जानेवारीला हा सेलचा सिग्नल आला. सेल सिग्नलच्या कॅन्डलचा लो खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच दिवशीच्या दुसऱ्या कॅन्डलमध्ये 1 वाजून 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये सेलिंगची एंट्री मिळाली. म्हणजे आपण पुट ऑप्शन बाय केला किंवा ऑप्शन सेलरनी कॉल ऑप्शन सेल केला, व्हॉट एव्हर. आणि त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअस फॉल तुमच्या समोर दिसतोय. मी मार्केट बंद केलं होतं, परत चालू करतो. सो अशा पद्धतीनं मार्केट खाली खाली आणि खाली खाली जात राहिलं. मी इथं परत एकदा बंद केलं. का बंद केलं? तर इथं आपलं टार्गेट जे आहे 1250 पॉईंटचं कम्प्लीट झालं. आपण ट्रेड घेतला होता 8 जानेवारीला, आणि आपलं टार्गेट कम्प्लीट झालं 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारीला 1250 पॉईंटचं जे टार्गेट होतं त्याच्या खाली मार्केट गेलं. इथं तुम्हाला नीट दिसत असेल, ही जी ग्रीन डॉटेड लाईन आहे त्याच्या खाली मार्केट गेलं. ग्रीन डॉटेड लाईन होती 24,630ला, आणि मार्केटमध्ये लो गेला होता 24,571. म्हणजे त्याच्याही खाली ऑलमोस्ट 60-70 पॉईंट मार्केट खाली गेलं होतं. सो आपण इथं ट्रेड काढला, 1250 पॉईंटचा फायदा झाला. त्यानंतर हा दुसरा ट्रेड आला बायचा. आता बाय सिग्नल नंतर व्हायला काय पाहिजे की ह्या कॅन्डलचा जो हाय आहे त्याला ब्रेक करून मार्केट वर जायला पाहिजे, तर आपण बाय पोझिशन घेणार. बघूया काय होतंय ते. पुढील कित्येक कॅन्डलमध्ये तसं काही झालं नाही, आणि त्यानंतर येस, इथं आला सेलचा सिग्नल. सो बायचा ट्रेड करायचा नव्हता, आणि हा परत सेलचा सिग्नल आला, आणि ह्या कॅन्डलचा लो ब्रेक करून ह्याच दिवशी मार्केट खालच्या बाजूने चाललं. सो आपण ट्रेड एक्झिक्यूट झाला म्हणू याला. आपण इथं ऑप्शन बायर पुट बाय करतील, ऑप्शन सेलर कॉल सेल करतील, आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय मुवमेंट आली हे तुम्ही पाहताय. येस, इथं बघा याचं पण टार्गेट पूर्ण झालं. 1250 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते लगेच 9 मार्चला पूर्ण झालं. ट्रेड आपण घेतला होता 27 फेब्रुवारीला, आणि 9 मार्चला तर त्याचं टार्गेट 1250 पूर्ण झालं. इथं स्टॉप लॉसची लाईन तुम्हाला दिसत असेल, रेड डॉटेड लाईन, आणि खाली टार्गेटची लाईन ग्रीन डॉटेड लाईन. स्टॉप लॉस आहे 250 पॉईंटचा, आणि टार्गेट आहे 1250 पॉईंट. सो इथं टार्गेट पूर्ण झालं. ओके. त्यानंतर मार्केट जर बघितलं तर तब्बल 3,100-200 पॉईंट मार्केट खाली गेलं होतं. जसं की हा सेल सिग्नल आला, त्याच्या लो पासून मार्केटमध्ये अजून खाली गेलंय मार्केट, दाखवतो. येस,
रिफ्रेश करतो म्हणजे सोपं जाईल. सत्तावीस फेब्रुवारीला हा जो सेलचा सिग्नल आला होता त्यानुसार मार्केटमध्ये ऑलमोस्ट 3,000 प्लस पॉइंटचा फायदा झाला. येस, 3,000 प्लस. इथं बघा तुमच्या लक्षात येतं 3,100 पॉईंटचा डाऊनफॉल मिळाला. पण आपलं टार्गेट जे आहे ते फिक्स आहे 1250. 3,000 पॉईंट झालं म्हणून 3,000 पॉईंटचा प्रॉफिट मी तुम्हाला दाखवत नाही, तर आपलं प्रॉफिट जो आहे तो 1250 ला बुक झाला. ओके. आता त्यानंतर आपल्याला मधल्या काळात काही करायचं नव्हतं. करायचं असेल तर मग तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने ट्रेड करतो, जसं की नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज वापरतो. मधल्या काळात जेव्हा ट्रेड करता येत नाही तेव्हा नॉन डायरेक्शनल पद्धतीनं करतो. ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर हा आला बायचा सिग्नल. चार्ट मोठा करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हा बायचा सिग्नल आल्यावर हा ट्रेड त्या दिवशी लगेच दुसऱ्या कॅन्डलला एक्झिक्यूट झाला. इथं बाय पोझिशन घेतली म्हणजे कॉल बाय केला, अगर पुट सेल केला, वाटेवर. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही जी रेड डॉटेड लाईन दिसते ती स्टॉप लॉस लाईन आहे, स्टॉप लॉस टच झाला. सो आपण 250 पॉईंट नुकसानीत ह्या ट्रेडमधून बाहेर पडू. त्यानंतर पुढील काही दिवस आपल्याला वेगळं काहीच करायचं नव्हतं. मार्केट तिथंच होतं. मधल्या काळात नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी प्रमाणे फायदा मिळवला जाऊ शकतो. ते कसं ते आपण नंतर पाहू. त्यानंतर हा आला सेलचा सिग्नल 24 एप्रिलला. आणि हा सेलचा सिग्नल आल्यानंतर काय झालं तर इथं पण आपलं स्टॉप लॉस जो आहे तो दुसऱ्या दिवशीच हिट झाला. स्टॉप लॉस हिट झाला. त्यानंतर मार्केट रेंज बाउंड सारखंच होतं, तुमच्या लक्षात येतंय. परत हा जो 15 जूनला आला बायचा सिग्नल आणि तो ट्रेड अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. म्हणजे 30 जून पर्यंत आपण पाहणार म्हटलं होतं आणि 30 जून पर्यंत हा ट्रेड कंटिन्यू होता. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही. तर ही स्ट्रॅटेजी इथं तुम्हाला दाखवतो. हा पहिला ट्रेड आपला 8 जानेवारीला आला. 1 फेब्रुवारीला आपण एक्झिट केलं. ह्यामध्ये स्पॉट निफ्टीनुसार 65 ची लॉट साईज 81,250 चा प्रॉफिट व्हायची शक्यता होती. दुसऱ्या ट्रेडमध्ये इथं 90,795 पॉईंट रुपीज प्रॉफिटची पॉसिबिलिटी होती. तिसऱ्या ट्रेडमध्ये 250चा स्टॉप लॉस इंटू लॉट साईज 65 म्हणजे 16,250 लॉस पॉसिबल होता. सेम चौथ्या ट्रेडमध्ये 16,250 लॉस पॉसिबल होता. पाचवा ट्रेड जो आहे तो अजूनपर्यंत कंटिन्यू आहे, पण 30 जून पर्यंत 29 जून पर्यंत येस त्या ट्रेडमध्ये पण 2,138 रुपये एवढं नुकसान होतं. तर हा पाचवा ट्रेड सोडून देऊ आपण आणि ह्या 4 ट्रेडपैकी 2 ट्रेडमध्ये आपला हा मेजर प्रॉफिट झालाय. 2 ट्रेडमध्ये आहे आपण ठरवलेला सिस्टम प्रमाणे नुकसान पण झालं. सो फ्रेंड्स, 6 महिन्यात आपल्याला फक्त 4 ट्रेड करायचे होते. त्यामुळे ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट चार्जेस मध्ये किती मोठी बचत होते तुमच्या लक्षात येते. तुम्ही एका मिनिटात सुद्धा 4 ट्रेड करता. एका दिवसात करणारे तर आहेतच आहेत, पण एका मिनिटात एका तासात 4 ट्रेड करणारे बरेच लोक आहेत. तर असं एवढं मोठं ट्रेडिंग करून फक्त आपण ब्रोकर आणि गव्हर्नमेंटला येस त्यांची वेल्थ क्रिएट करून देत असतो. आपल्या स्वतःची वेल्थ क्रिएट करायची असेल तर असं कमीत कमी ट्रेड आपल्याला करायला. आणि ह्या ट्रेडमध्ये स्क्रीनिंगचं फार मोठी अडचण येत नाही. तुम्हाला फार मोठं लक्ष द्यावं लागत नाही. तुम्ही तुमचा नोकरी धंदा उद्योग व्यवसाय किंवा ते सगळं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. एवढं रिलॅक्स काम करता येतं. कन्सेप्ट लक्षात आली. आता हे मी तुम्हाला 2026 6 महिन्याचं दाखवलं. समजा 2025चं बघूया आपण. आता कुणी म्हणेल की ह्या काळात खूप मोठी रॅली होती त्यामुळं असा फायदा दिसतोय. तर आपण 2025चं पण बघू. सो 2025चं बघण्यासाठी मी डेट्स मध्ये चेंजेस करतो.
आणि 2025च्या इयर एंड पर्यंत आपण बघू 12वा महिना आणि 30 तारीख डिसेंबर. येस. सो ह्या काळात बघा 2025 मध्ये 8 जानेवारी 2025 ला हा सिग्नल आला होता आणि यानुसार एवढा प्रॉफिट झाला. छोटा प्रॉफिट होता 3198. सेकंड ट्रेड मध्ये 30,000 नुकसान झालं. थर्ड ट्रेड मध्ये 81,000 फायदा झाला. फोर्थ ट्रेड मध्ये 88,000 फायदा झाला. फिफ्थ ट्रेड मध्ये 16,000 नुकसान झालं. सिक्स ट्रेड मध्ये 11,000 नुकसान झालं. सेव्हन ट्रेड मध्ये 7,000 फायदा झाला. एट्थ ट्रेड मध्ये 21,000 नुकसान झालं. नाईन्थ ट्रेड मध्ये 11,000 प्रॉफिट झाला. 10th ट्रेड मध्ये 1,563 नुकसान आहे. 11th ट्रेड मध्ये 33,000 नुकसान आहे. आणि 12th ट्रेड मध्ये 22,000 नुकसान आहे. 13 ट्रेड मध्ये 16,250 नुकसान आहे. आणि 14 ट्रेड मध्ये 16,250 नुकसान आहे. तर 14 ट्रेड झाले होते. 14 ट्रेड्स. आणि ह्या 14 ट्रेड पैकी 6 ट्रेड मध्ये प्रॉफिट होता. 8 ट्रेड मध्ये नुकसान. थोडस कन्फ्युजन आहे इथं. मी काय करतो कस्टम डेट मध्ये थोडस चेंजेस करतो. आणि आता परत हे ट्रेड बघा तुम्ही नीट. आता 2 जानेवारी पासून येस 2 जानेवारीला पहिला सिग्नल आला होता. आणि 2 जानेवारीच्या ट्रेडमध्ये 81,000 फायदा. त्यानंतरच्या दुसऱ्या ट्रेडमध्ये 16,000 नुकसान. तिसऱ्या ट्रेडमध्ये 30,000 फायदा. चौथ्या ट्रेडमध्ये 40,000 फायदा. पाचव्या ट्रेडमध्ये 32,000 रुपये फायदा. सहाव्या ट्रेडमध्ये 1,60,000 रुपये फायदा. सातव्या ट्रेडमध्ये 7,000 रुपये फायदा. आठव्या ट्रेडमध्ये 21,000 रुपये नुकसान. नवव्या ट्रेडमध्ये 11,000 रुपये फायदा. 10व्या ट्रेडमध्ये 1,563 नुकसान. 11व्या ट्रेडमध्ये 33,000 रुपये फायदा. 12व्या ट्रेडमध्ये 22,000 नुकसान. 13व्या ट्रेडमध्ये 16,000 नुकसान. 14व्या ट्रेडमध्ये 16,000 रुपये नुकसान. सो अशा पद्धतीनं त्याचा परफॉर्मन्स जर बघितला तर 14 पैकी 8 ट्रेड पॉझिटिव्ह आहे. 8 ट्रेड पॉझिटिव्ह आहेत. त्याचा अर्थ 6 ट्रेड नुकसानीत गेले. एक्युरसी होती 57%, 57%. आणि टोटल प्रॉफिट झाला 3,02,107. 3,02,107. सो फ्रेंड्स पूर्ण वर्षभरात एक लॉट फ्युचर ट्रेडिंग मध्ये म्हणू आपण 3,00,000 रुपये एवढा प्रॉफिट झाला. फ्युचर मध्ये ट्रेड करायला माझे मनी साधारण 2-1 लाख रुपये त्यावेळेला लागत होते. 2 लाख रुपये गुंतवणुकीत 3,00,000 रुपये फायदा. ऑप्शन मध्ये जो प्रॉफिट होतो तो स्पॉट किंवा फ्युचर एवढा होत नाही. स्पॉट आणि फ्युचर मध्ये इक्वल होतो. पण ऑप्शन मध्ये स्पॉटच्या साधारण 50 ते 60%. इंट्राडे मध्ये तो कधी कधी 60-70% पण होतो. पण पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तो 60 ते 70% मूव्ह आपल्याला मिळतो. 50 to 60%. आपण 50% जरी म्हटलं तर 1.5 लाख रुपये प्रॉफिट एक लॉट ऑप्शन बाईंग मध्ये पॉसिबल होता 2025. 2026चं तुम्ही पाहिलं, 2025चं पाहिलं. सो फ्रेंड्स अशा पद्धतीनं जर आरामदायी ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला करायचं असेल तर व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर स्टडी ची मदत तुम्हाला होऊ शकते. त्यासाठी आपल्याला रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग ही कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. त्यासंबंधी जे पण काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील ते आमच्याशी डिस्कस करायला हव्यात. आम्ही डेफिनेटली आपल्याला निश्चित मदत करू शकतो. त्यासाठी आमचा एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्याला दिलेली आहे. YRL डेमो म्हणून ही कम्युनिटी आहे. आणि ह्या ग्रुपला कम्युनिटीला तुम्ही जॉईन झाला की तुम्ही मला YRL डेमो असा व्हॉट्सअप मेसेज पण माझ्या पर्सनल नंबरवर करू शकता.
माझा पर्सनल नंबर आहे 9359399775 93,593,99,77,5. आणि डेमो मध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट दाखवू. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमचा मास्टर कोर्स आणि व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटरचा ऍक्सेस फॉलो करू शकता आणि असं रूल बेस्ड ऑप्शन ट्रेडिंग करून वेल्थ क्रिएशनच्या दिशेनं आपली जर्नी आजच सुरू करू शकता. बाकी तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आमचं युट्यूब चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे आमच्या सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळत राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही आतापर्यंत पाहिला तर मी आपल्याला या व्हिडिओला लाईक करण्याचं आवाहन करेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या पण लोकांना जाणता ओळखता जे ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात, पूर्वी केलंय, अगर जे लोक करू इच्छितात त्या सर्व लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. रॅन्डम आपल्याकडच्या 5 मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करून टाका. आपल्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम कम्युनिटी असेल त्या सगळ्या ठिकाणी इतर सोशल मीडियावर पण जरूर शेअर करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो. यानंतर पुन्हा भेटू अशाच नवीन एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन विश यू हॅपी ट्रेडिंग. गुड बाय.